याच्यामुळे कळतं का मटण किती वेळ शिजवलं यांनी. एकदम भारी. नमस्कार मंडळी, तुमचं सूरज मुके व्लॉग्स या चॅनलवरती स्वागत आहे. आणि आपण आता नवीन सिरीज चालू करतो आहे, ती म्हणजे खाद्य भ्रमंतीची. यावरती तुम्हाला चांगले चांगले हॉटेल, चांगले ढाबे, यावरील फूड दाखवलं जाईल, कशा प्रकारे बनतं आणि त्यातली स्पेशालिटी दाखवली जाईल आणि खरा रिव्ह्यू तुमच्या पुढे दाखवलं जाईल. आता आपण आहे या पहिल्या एपिसोडची सुरुवात आपण करतो आहे समाधान खानावळ या ठिकाणाहून. आणि यांच्या बऱ्याचशा ब्रांच पण आहेत यांच्या. आता आपण जिथं आहे तिथं आहे खेड तालुक्यामधली, पुणे जिल्ह्यामधली वाकी या ठिकाणी. आता आपण बघितलं इकडं तर हा रोड जातो आहे, हा राजगुरुनगरचा जो टोल नाका आहे तिथनं 2 किलोमीटर पुण्याच्या साईडला हा ढाबा आहे. इकडनं आपण बघितलं तर असा ढाब्याचा पहिला लूक आहे. आपण आतमध्ये जाऊन विचारूया ओनरला. तर मित्रांनो, समाधान खानावळ आपण बाहेरनं लूक पाहिला तर याचे मालक हे आहेत. तर आपली ही समाधान खानावळीची परंपरा आहे, ही कोणी चालू केली होती? ही आमच्या आजोबांपासून परंपरा चालू झाली होती. किती वर्ष झालं असं चालू केलं? 40-45 वर्षांची परंपरा चालू झाली. आता स्पेशालिटी काय आपल्या हॉटेलमध्ये? आपल्या हॉटेलमध्ये मटन थाळी स्पेशल आहे, चिकन थाळी आहे, हां, बिर्याणी भेटते तुपातली, गावरान तुपातली स्पेशल ही आहे. तर याच्या आपल्या ब्रांच किती आहेत? आता 5 ब्रांच झाल्यात बघा. आता आपण वाकी फाट्यावरती इथं ही 2 नंबरची ब्रांच आहे. हां, आणि पहिले 1 नंबर खेडला आहे पहिली, राजगुरुनगरला गावामध्ये आजोबांनी चालू केली होती पहिली स्टार्टला. ती 1 नंबर, ही 2 नंबर वाकीची. 3 नंबरला मोशीला टाकलेली आहे, मोशी फाटा आळंदी फाट्यावरती तो आळंदी फाट्यावर. 4 नंबरला मनसरला आहे मणिपूरला. हां, 5 नंबरला तातवड्याला चालू केली. आता 1.5 वर्ष झाले तातवड्याला. तर म्हणजे जरी इथं शक्य नसेल तर पुण्यातली लोक तातवड्याला जाऊ शकतात. तर मित्र ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपलं. हां, आणि टायमिंग काय मग आपल्या आउटलेटचे? सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतं. फुल टाईम चालूच असतं रात्रीपर्यंत? बंद नाही. आणि बंद कधी? सोमवार आणि चतुर्थीला बंद असतं. चतुर्थीला पण बंद असतं. चतुर्थीला 40 वर्षापासून आमची आजी म्हणजे पहिल्यांदा ती खानावळ चालू केली खेडची. हां, त्या ठिकाणी आजी आमची सगळं करायची ती. आणि त्याच्यानंतर तिने सगळ्यांना असं थोडं शिकवत गेलं. आमच्याकडे काही आचार्य नाही, काय नाही. आता ही जी ब्रँच आहे या ब्रँचमध्ये आमचे चुलतेच स्वतः आतमध्ये आचार्य काम करतात सगळं. हां, सगळं. त्यामुळे तुमची चव मेंटेन आहे. आणि यांची चव खास करून फेमस काय, यांची चव 40 वर्षापासून सेम आहे. म्हणजे हे मेन कारण आहे की तुमच्या घरातलेच बनवायला घरातलेच आचार्य. मित्रांनो, आता ही ग्रेव्ही एकदा ढवळून दाखवा आपल्याला. ग्रेव्ही मटन आणि चिकन दोन्ही एकच ग्रेव्ही असते, वेगवेगळे. ही कशाची? मटन ग्रेव्ही. वरती का ना दाखवा ना जरा लुक कसा आहे. एकदम घट्ट ग्रेव्ही. आणि इकडं ही इथं ही पातळ रस्सा. तर मित्रांनो, आपल्या पुढं थाळी आहे, चिकन थाळी पूर्ण. आणि इथे हे खारं मटण आणि हे फ्राय केलेलं मटण आहे आपल्या पुढं. आता थाळीमध्ये यांच्याकडे काय मिळतं आहे? त्याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही मिळते. किती पण घेऊ शकतो ग्रेव्ही. आपण किती पण घेऊ शकतो मित्रांनो, म्हणजे जशी आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण मागू शकतो. आता यांनी जे काही फ्राय केले चिकन ते, आणि इथं बाउल भरून राईस, 1 भाकर किंवा आपल्यानुसार असतं 2 चपात्या. पण आम्ही मागवली भाकर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेट काय. ही जी चिकनची थाळी आहे ही 200 रुपये, म्हणजे नॉमिनल आहे. तुम्ही जर कोणं दुसरीकडं हॉटेलमध्ये ढाब्यावर बघितलं तर ह्या प्राईस रेंजमध्ये शक्यतो मिळत नाही. याच्या वरतीच थाळ्या असतात. चिकनची थाळी दिसायला 1 नंबर दिसते. आणि हे मटन जे फ्राय आहे हे 200ला आहे. आणि खारं पण 200लाच आहे. याच्यामध्ये 5-6 पीस येतात प्रत्येकात. आणि यांच्याकडे बिर्याणी पण मिळते, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, ज्यानुसार पाहिजे. आता अवेलेबल नाही म्हणून आपल्या पुढं टेस्टिंगला नाही आहे, नाहीतर ती पण अवेलेबल असती तर आता असते आपल्या पुढं. आता सगळ्यात पहिले यांचं टेस्ट करू आपण. यांची ग्रेव्ही कशी आहे याची टेस्ट सांगू. एकदम मसालेदार अशी ग्रेव्ही. जरा एक ढाब्यावरची जी स्टाईल असते ना, जे तुपातले फुल तेल तूप
ती येणारच आहे. आणि एक मसालेदार अशी झणझणीत ग्रेव्ही, तुम्ही जर तिखट खाणारे असाल तर तुमच्यासाठी ही ग्रेव्ही एक नंबर ग्रेव्ही. आता दुसरे म्हणजे आता हे चिकन आहे. चिकन ताटात घेतलं आहे, जरा थोडी ग्रेव्ही पण घेतो. दिसताना एकदम भारी दिसते. जी ग्रेव्ही बघितली एकदम थिक ग्रेव्ही. चिकनचे पीस, हा चिकनचा पीस एकदम मऊ मऊ आहे, एकदम शिजलेलं आहे, एकदम भारी. पहिलं फक्त चिकनचा पीस खातात. एक नंबर. पुढे असं कमी शिजलेलं असं काय नाही, एकदम फुल शिजलेलं आहे. आणि ग्रेव्ही पण की मसालेदार आहे, पण तिखट नाही की जितकी की ही ग्रेव्ही होती हा रस्सा तितकं तिखट नाही. एक नॉर्मलवाले तिखट आहे ग्रेव्ही ह्याच्यामध्ये. आणि बरेचसे मसाल्यांचा स्वाद येते, नक्की सांगता येणार नाही कोणते कोणते मसाले वापरले त्यांनी. आता भाकरी बरोबर खाऊ. अजून एक पीस घेतो आता त्याच्यातला. भाकर चिकनचा एक पीस घेतला मी आणि हा गेला घास. भारी एकदम. तुमच्या तोंडाला पाणी आलंच पाहिजे. मी खातोय पण चव एक नंबर आहे. इथं मला तर चिकनची तर चांगली वाटली, फक्त अजून थोडंसं तिखट पाहिजे नव्हतं. झणझणीतपणा मला जास्त आवडतो. त्यामुळं आपण आता यांचं बघणार इथं मटण. नळीचं हे घेतलं पार्ट, सुकं मटण आहे हे. हा 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 एक नंबर. याच्याहून कळतं का मटण किती वेळ शिजवलं यांनी. एकदम भारी, जे असं सहज तुटणारं पाहिजे मटण. हे खाऊ बघू. जे काय आलं लसूण आहे याच्यामध्ये चव, आलं लसणाची, परत जे वरतून मसाले टाकले त्याची चव येते, वेगळी चव आहे. ही ग्रेव्ही आणि हे पूर्णपणे वेगळे. आता दुसरं पाहू याच्यामधलं. आता हे खारं मटण आहे. हे महत्त्वाचं आहे. हे जे काही सहज सहज तुटत आहे, सहज. या खारं मटण खाऊन बघू. एक नंबर आहे खारं मटण. तोंडात गेलं ना असं विरघळून गेलं, कष्टच लागत नाही का चावायला. एक भारी काय भारी खारं मटण वाटलं मला. नंतर ही ग्रेव्ही चिकनची, नंतर हे सुकं मटण. खारं मटण भाकरी बरोबर खाऊ. खारं मटणाची जरा ग्रेव्ही पण घेतो. ज्यांना तिखट नाही आवडत ना, जास्त तिखट नाही का, त्यांच्यासाठी खारं मटणाची ग्रेव्ही. आणि ज्यांना तिखट लागतं चांगलं झणझणीत, ग्रेव्हीवालं चिकन घ्यायचं किंवा ग्रेव्हीवालं मटण एक नंबर. थोडासा रस्सा आला, रस्सा एक नंबर आहे. रस्स्यासाठी एक नंबर म्हणजे सगळ्यात भारी जे याच्यामध्ये सगळ्यात भारी जे एकदम झणझणीतपणा आणते जे आपल्या जेवणाला, ते म्हणजे यांचा रस्सा आहे. आणि एकदम वेगळा रस्सा आहे हा. हे बघा, म्हणजे एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, मीडियम स्टाईलचं आहे. ते गेलं इथं. याच्यामध्ये चिकनचा पीस घेतो आणि राईस. हा एक नंबर. राईस बरोबर तर वेगळंच आहे, भाकरीपेक्षा राईस बरोबर एकदम ग्रेव्ही भारी लागते. मित्रांनो, तुम्ही जर पुणे नाशिकवरती प्रवास करत असाल तर नक्की तुम्ही या ठिकाणी यायला पाहिजे. समाधान खानावळ, समाधान ढाबा.
यांचा हा आहे आणि यांच्या 4-5 ब्रांच पण आहेत, तुम्हाला आधी सांगितले. तर तुम्ही तिथं पण विजिट करू शकता. तुम्हाला याचे काही रेटिंग असतील आणि जे काही प्राइजेस रेंज असतील ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सगळं हे करतो, आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. काही सजेशन असतील तुमचे अजून रिव्ह्यूबद्दल किंवा कोणते हॉटेल वेगवेगळे रिव्ह्यूसाठी, तर ते आपल्याला नक्की कमेंट करून सांगा. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सगळ्यात माझं तुमच्या मित्रांबरोबर शेअर केलाच पाहिजे. असेच चांगले व्हिडिओसाठी पाहत राहा सूरजमुखे व्लॉग. कॅमेरामॅन अनुप सोबत मी सूरजमुखे या ठिकाणी व्हिडिओ संपवतो.